नमस्कार मंडळी, देवघर आणि देव्हारा या विशेष सिरीजच्या 9व्या एपिसोडमध्ये मी रोहिणी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि विश्वाला लय लावणारे, ज्यांच्या जटेमध्ये साक्षात गंगा देवी तर ज्यांच्या कंठामध्ये विष सामावलेलं आहे, असे आपले भोळे सांब सदाशिव, ज्यांची सेवा अगदी सोपी आहे पण तितकीच ती नियमांनी बांधलेली आहे. एक छोटीशी चूक आपल्याला महादेवांच्या प्रकोपाला सामोरे जावं लागू शकतं, पण एक छोटंसं बिल्वपत्र आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतं आणि आपल्या सगळ्या मनातील इच्छा महादेवांकडून आपण पूर्ण करून घेऊ शकतो. महादेवांची भक्ती जितकी सोपी आहे ना, तितकीच ती थोडीशी कठीण सुद्धा आहे. आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की आपल्या देवघरात जी महादेवाची पिंड ठेवली जाते त्याच्यासाठी काय नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे, त्याचबरोबर पिंड कशा पद्धतीची असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला उमामहेश्वर म्हणजे शंकर आणि पार्वतीच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की पार्वती मातांनी शंकर भगवानांना प्रसन्न करून त्यांना वरस्वरूप कसं मागून घेतलं. तीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं विवाह जमण्यासाठी आपण महादेवांची भक्ती कशी करू शकतो, जेणेकरून लवकरात लवकर विवाह जमण्यास मदत होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे वैवाहिक आयुष्य आहे आपलं, त्याच्यात कुठली भांडण कटकटी असू नये आणि आपला जो दोघांचा सहवास आहे तो प्रेमाचा, आनंदाचा असावा, यासाठी कुठल्या सेवा करायच्या, ह्या सगळ्या काही गोष्टी, सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर्वात आधी आपण समजून घेऊया की भगवान शिवशंकर नक्की कोण आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे. तर पुरातनात ना एक छोटीशी कथा आहे. तर एके दिवशी काय झालं, ब्रह्माजी आणि विष्णूजी या दोघांमध्ये एक वाद सुरू होता. ब्रह्माजी म्हणत होते की मी श्रेष्ठ आणि विष्णूजी म्हणत होते की मी श्रेष्ठ. मग दोघांपैकी श्रेष्ठ कोण? तर त्यावेळेला एक अथांग असा प्रकाशस्तंभ तिथे उभा राहिला. तर त्या प्रकाशस्तंभाचा शेवट म्हणजे त्याचा अंत शोधण्यासाठी ब्रह्मजी जे आहेत ते वरती गेले आणि विष्णूजी जे आहेत ते खाली गेले. पण प्रकाशस्तंभाचा शेवट कुणालाही लागला नाही. त्याचा शेवट, त्याचा अंत म्हणजे त्याची सुरुवात म्हणजेच काय, तर आपले महादेव शिव कल्याणही आहेत, शिव अंतही आहेत आणि शिव आदिही आहेत, असे आपले भोळे सांब सदाशिव, जे भक्ताच्या एका हाकेला धावून जाणारे आहेत. धर्तीवर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर भगवान शिव रुद्र स्वरूप धारण करतात आणि आपल्या भक्तांनी जर एक छोटासा मंत्र ओम नमः शिवाय असं म्हटलं तर त्यांच्या एका हाकेला धावून जातात आणि त्यांच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण करतात. असे आपले भोळे सांब सदाशिव म्हणजेच आपले देवोके देव महादेव. अनेक देवी देवता आहेत ज्यांची आपण भक्ती करत असतो, पण भगवान शिवांची आराधना का करावी आणि नेमकं त्याच्यातून आपल्याला काय फळ मिळेल ते मी तुम्हाला सांगते. तर एक छोटीशी पौराणिक कथा आहे जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रावणाने भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्ष तप केलं. तर त्या तपाच्या शेवटी रावणाने काय केलं होतं की त्याचं जे शीर आहे ते भगवान शिवांच्या चरणी अर्पण केलं आणि त्याच्या तपाला प्रसन्न होऊन, त्याच्या ज्या सेवेला प्रसन्न होऊन भगवान शिवांनी, भोळे सांब सदाशिवांनी संपूर्ण लंकेचं साम्राज्य बहाल केलं रावणाला. तर बघा, म्हणजे तुम्ही जे अर्पण कराल ना त्याच्या 1000 पटीने भगवान शिवशंकर आपल्याला देत असतात. म्हणजे त्यांची छोटीशी भक्ती तुमच्या मनातील सगळ्या मोठ्या मोठ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करू शकतात. आणि अगदी साध्या पद्धतीने जरी भक्ती केली तरी भगवान शिव जे आहेत ना ते अगदी एका छोट्याशा हाकेला धावून येणारे आहेत. म्हणून त्यांना भोळे सांब सदाशिव असं म्हणतात की त्यांचं रूप जे आहे ते अगदी सौज्वळ आहे. पण एक छोटीशी चूक जरी आपली काही झाली तर आपल्याला त्यांच्या प्रकोपाला सामोरे जावं लागतं, हे सुद्धा तितकंच खरं आहे. महादेवांची पूजा ही आत्मसाक्षात्कार देणारी आहे. जे सांसारिक लोक आहेत त्याच्यासाठी महादेवाची भक्ती ही एक दुवा आहे. म्हणजे जे सांसारिक लोक जे आहेत त्यांनी जर महादेवांची भक्ती केली तर त्यांच्या आयुष्यात जर काही तणाव असतील, वाईट लोकांची म्हणजे दृष्टी त्यांच्यावरती असेल किंवा कुठला मानसिक त्रास असेल, तर या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला महादेव मुक्तता देत असतात. कारण महादेव जितके रौद्र आहेत पण तितकेच ते शांतताप्रिय सुद्धा आहेत. म्हणजे जर तुमच्या आयुष्यात कुठे शांतता भंग झाली असेल किंवा मानसिक ताणतणाव रोजच्या आयुष्यात तुम्हाला होत असेल तर महादेवांच्या शक्तीने तुमचं जे मनोबल आहे ना ते वाढण्यास मदत होते. त्याच्यामुळे तुमचे डोकं जे आहे ते शांत होतं आणि तुम्हाला जीवनात योग्य दिशा मिळवायला महादेव मदत करत असतात. महादेवांची भक्ती करत असताना तुमच्यावर कुठलंही संकट महादेव येऊ देत नाहीत. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते सृष्टीचे संरक्षण करणारे देव आहेत. जेव्हा धर्तीवरती समुद्र मंथनाची वेळ आली होती तर तेव्हा संपूर्ण समुद्रातील विष त्यांनी प्राशन करून आपल्या भक्तांचं रक्षण केलं होतं. इतके ते भोळे आहेत. त्याच्यामुळे त्यांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही. महादेव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि आपल्याला एक आधार देत असतात. त्याच्यामुळे कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती, धैर्य हे आपल्याला महादेवांकडून मिळत असतं.
आता आपण जाणून घेऊया की महादेवांची पूजा कशी करावी. तर आपण सांसारिक लोक महादेवांच्या जे शरीर स्वरूप आहे म्हणजे त्यांची जी मूर्ती आहे त्याची आपण पूजा करत नाही. सांसारिक लोक आपण जे आहोत ती महादेवाच्या पिंडीची म्हणजे त्यांच्या लिंगाची पूजा करत असतो. जी महादेवाची पिंड प्रत्येक मंदिरामध्ये असते, कारण महादेव हे वैरागी आहेत आणि त्यांचं जे वास्तव्य आहे ते स्मशानात आहेत. म्हणून जे सांसारिक लोक आहेत त्यांच्या पूजेसाठी आपण पूजेमध्ये आपण लिंगाचा समावेश करतो, त्यांच्या पिंडीची पूजा करतो. त्यांच्या शरीराची ज्यांचं जे वास्तव स्वरूप आहे त्याची आपण पूजा करत नाही, कारण ते स्मशानात असतात आणि सांसारिक लोक आपण आपल्या आयुष्यात कार्यरत करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पिंडीची पूजा करायची असते, मूर्तीची पूजा करायची नसते. त्याच्यामुळे आपल्या घरात महादेवांचं जे स्वरूप आहे ते पिंडी स्वरूपात असावं. त्यांचा फोटो किंवा मूर्ती अजिबात आपल्या घरात असू नये. देवघरात किंवा घरात महादेवाची पिंड ठेवताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे महादेवांची पिंड घेताना ती आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी असू नये. जी मोठी पिंड असते ती मंदिरांसाठी असते, जिथे विधिवत रोज जलाभिषेक होत असतात, व्यवस्थितरित्या पंचोपचार अभिषेक होत असतात, तिथे मोठी पिंड ठेवली जाते. तर देवघरात पिंड स्थापन करताना ती आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी असू नये. म्हणजे अगदी 2-2.5 इंचाचीच छोटीशी पिंड, जितकं छोटं स्वरूप आपल्याला घेता येईल तितकं ते छोटं स्वरूप असावं. घरात पिंड असताना ती नंदी विरहित आणि नाग विरहित असावी. म्हणजे घरात आपण जी पिंड ठेवतो तिच्या सोबत नंदी किंवा नाग असू नये. घरात आपण पिंड ठेवत असू तर ती उत्तर दिशेकडे असावी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, घरात महादेवांचं जे तांडव करणारं प्रतीक असतं किंवा त्यांचं जे कलात्मक प्रतीक असतं ना ते अजिबात ठेवायचं नाही, कारण त्यांचं तांडव हे जे स्वरूप आहे हे प्रलयाचं स्वरूप आहे. तशी रचना घरात असता आपल्या घराचा विनाश होऊ शकतो. त्यांचं रौद्र रूप आपल्या घरात असता कामा नये, कारण त्याच्यामुळे आपली प्रगती खुंटते. महादेवांचं जे स्वरूप आहे ते शांत आणि सौम्य असावं, जेणेकरून आपलं घरसुद्धा अगदी शांत आणि सौम्य आनंदी असेल. कारण की त्यांचं जे रौद्र रूप आहे ते आपण घरात ठेवलं तर घरात चिडचिडपणा वाढू शकतो, घरातली उग्रता वाढू शकते. त्याच्यामुळे महादेवांचं स्वरूप हे नेहमी शांत आणि सौम्य असावं. महादेवाची पिंड घेतल्यानंतर त्याची स्थापना आणि मांडणी कशी करावी. तर आपण 3ऱ्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की मांडणी महादेवांच्या पिंडीची कुठे असते. तर 2ऱ्या पायरीवर पंचायतन, महादेवांचा समावेश पंचायतन या देवी देवतांमध्ये येतो. म्हणजे गणपती, बाळकृष्ण, महादेव, लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण माता. हिंदू शास्त्रानुसार आपण ज्या 5 देवांची भक्ती करतो, ज्याला आपण पंचायतन म्हणतो, त्याच्यामध्ये महादेवांचा समावेश येतो. म्हणून त्यांना 2ऱ्या पायरीवरती आपल्याला मांडायचं असतं. 2ऱ्या पायरीवरती अगदी शेवटच्या ठिकाणी म्हणजे मध्यभागी नाही, मध्यभागी आपण गणपती ठेवतो, बाळकृष्ण ठेवतो. तर शेवटी उत्तर दिशा तुमच्या देवघराची जिकडे कुठे येत असेल तर उत्तर दिशेला त्यांचा जो निमुळता भाग आहे पिंडीचा तो उत्तर दिशेकडे असावा. अशा ठिकाणी आपल्याला देवघरात महादेवांची रचना करायची आहे. तर आणि दुसरी गोष्ट, आता आपण बेलाचं झाड आपल्या घरात असतं किंवा शमीपत्राचं झाड असेल तर तिथे सुद्धा आपण महादेवांच्या पिंडीची स्थापना करू शकतो. तर तिथे सुद्धा तुम्ही झाडाखाली महादेवाची पिंड ठेवू शकता. तर ती सुद्धा तुमच्या अंगठ्यापेक्षा छोटीच असावी, म्हणजे छोटंसं स्वरूप आपण ठेवायचं. महादेवाची पिंड आणल्यानंतर त्यांची जी स्थापना आहे ती कुठल्याही शुभवारी तुम्ही करू शकता. शक्यतो सोमवार बघून करावं किंवा महाशिवरात्री असेल, श्रावण महिना असेल तर अतिउत्तम. श्रावण सोमवारी केली तरीही अतिउत्तम. या शुभ दिवशी आपण करू शकतो. सोमवारी केली तर अतिउत्तम, कारण सोमवार हा भगवान शिवांना समर्पित आहे. त्याच्यामुळे शक्यतो महादेवाच्या पिंडीची स्थापना ही सोमवारी करावी. स्थापना आणि मांडणी आपण पाहिली, पण एक अजून महत्त्वाची गोष्ट की मूर्ती कशा पद्धतीची असावी. आता बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या मूर्ती मिळतात. प्लास्टिकची सुद्धा मिळते, POPची मिळते, दगडाची मिळते, संगमरवरी मिळते, पंचधातूची मिळते, पितळेची मिळते, चांदीची सुद्धा मिळते. तर अशा बऱ्याच प्रकारच्या मूर्ती बाजारामध्ये मिळत असतात. पण आपल्याला देवघरात जर मूर्ती ठेवायची असेल तर ती शक्यतो पंचधातूची, पितळेची असावी. किंवा जर तुम्ही चांदीची घेऊ शकत असाल तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तर चांदीची चालेल, पण शक्यतो पितळेची सुद्धा चालेल. पण प्लास्टिकची, दगडाची मूर्ती देवघरात ठेवायची नाही. ती पंचधातूची, कुठल्याही धातूची असावी, पण दगडाची, प्लास्टिकची, POPची अशा प्रकारच्या मूर्ती आपल्याला देवघरात अजिबात ठेवायच्या नसतात.
आणि त्याच पद्धतीने जर आपण घराच्या बाहेर म्हणजे तुळशी वृंदावनाच्या शेजारी जिथे बिल्वपत्र किंवा शमीपत्राचं झाड लावतो, तर तिथे तुम्ही मूर्ती स्थापन करत असताना तर ती काळ्या पाषाणाची असावी, म्हणजेच दगडाची. संगमरवरी सुद्धा चालेल, पण प्लास्टिकची, पीओपीची, ज्या शोभेसाठी मूर्ती आता मिळतात बघा, ज्या दिसायला काळ्या पाषाणासारख्या असतात पण परंतु त्या काळ्या दगडाच्या नसतात, त्या प्लास्टिकच्या किंवा एका सिंथेटिक मार्बलपासून बनवलेल्या असतात. त्याच्यामुळे तशा मूर्ती घ्यायच्या नाही. शक्यतो झाडाखाली ठेवताना काळ्या पाषाणाची मूर्ती बघून घ्यायची, काळ्या पाषाणाचीच मूर्ती तिथे ठेवायची किंवा स्फटिकाची सुद्धा चालेल, पण अजिबात प्लास्टिकची किंवा त्या पीओपीच्या ज्या शोभेच्या मूर्ती मिळतात त्या अजिबात ठेवायच्या नाही. देवघरात आणि घरात मूर्ती स्थापन केल्यानंतर महादेवांची सेवा, नित्यसेवा कशी करायची? तर महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. देवघरात किंवा घरामध्ये जर तुम्ही मूर्तीची स्थापना करत असाल तर नित्य नियमाने महादेवांच्या मूर्तीवरती जलाभिषेक हा झालाच पाहिजे. महादेवांची मूर्ती कुठल्याही दिवशी कोरडी ठेवू नये, कारण त्यांना उष्णता आणि उग्र गोष्टी अजिबात प्रिय नाही आहेत. त्यांना जलाभिषेक म्हणजे थंड गोष्टी खूप आवडतात. तर त्याच्यामुळे दिवसातून एकदा का होईना पण आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करायचा असतो, म्हणजे त्यांना थंड स्वरूप जे आहे ते त्यांच्यावरती आपल्याला अभिषेक करायचं असतं. मग पाण्यासोबत तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता, थंड दुधाचा, दूध हे गरम नसावं. त्याबरोबर उसाच्या रसाचा अभिषेक करू शकता. उसाच्या रसाचा जर अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती केला तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तो संकल्पयुक्त करावा. तुम्ही मधाचा अभिषेक करू शकता, दह्याचा अभिषेक करू शकता, तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे. पण जलाभिषेक हा किमान एकदा तरी, सकाळी का होईना पण दिवसातनं शक्यतो एकदा तरी जलाभिषेक महादेवाच्या पिंडीवर शक्यतो आपल्याला करायचाच आहे. कोरडी महादेवाची पिंड आपल्या घरात, देवघरात अजिबात असता कामा नये. रोजच्या रोज जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा अगदी आपण साध्या पद्धतीने अभिषेक केला तरी चालेल. अभिषेक करताना आपण ओम नमः शिवाय किंवा ओम उमामहेश्वराय नमः किंवा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्रांचा जाप करू शकतो. आणि सोमवारी, महाशिवरात्रीला, श्रावण महिन्यात अगदी व्यवस्थितरित्या रुद्राभिषेक आपल्याला करायचा असतो. तर रोजच्या नित्यसेवेमध्ये अगदी साधा सोपा मंत्र म्हणून आपल्याला 1 तांब्या पाणी महादेवांना जलाभिषेक करायचा आहे. पण विशेषवारी व्यवस्थितरित्या रुद्राभिषेक, मग त्याच्यावर शिवअष्टोत्तर नामावली असेल, पूर्ण रुद्रपठण असेल, रुद्र गायत्री मंत्र असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला करायचा असतो. तर रुद्राभिषेक कसा करायचा आणि देवघरामध्ये महादेवांच्या पिंडीची स्थापना सविस्तररित्या कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. नित्यपूजेमध्ये बिल्वपत्राचा समावेश केला तर अतिउत्तम. महादेवांना बिल्वपत्र अर्पण करणं म्हणजे 1000 गायी दान करण्या इतकं पुण्य आपल्याला बिल्वपत्रातून मिळत असतं. त्याच्यामुळे बिल्वपत्र आवर्जून अर्पण करावं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नित्यसेवा करताना एक चूक आपल्याला अजिबात करायची नाहीये, ते म्हणजे महादेवांना कधीही हळदी कुंकू अर्पण करत नाही. महादेवांना नेहमी भस्म किंवा चंदन या शीतल गोष्टींचा लेप आपण अर्पण करत असतो. लक्षात ठेवा, महादेवांना कधीही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की विवाह जमण्यासाठी आणि सुखी संसारासाठी आपल्याला महादेवांची जी सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची. तर उमामहेश्वर आपण महादेवांना म्हणतो, म्हणजे शिवासोबत पार्वतीची सुद्धा आराधना केली जाते. आपल्याला माहिती आहे की पार्वती मातांनी किती तप करून वनामध्ये राहून महादेवांना प्रसन्न केलं आणि त्यांना वरस्वरूप म्हणून मागून घेतलं. तर माता पार्वतीप्रमाणेच आपल्याला भक्ती करायची असते. भक्ती करताना फक्त ती संकल्पयुक्त करावी. मग प्रत्येक सोमवारी, मग तुम्ही 5 सोमवार किंवा 16 सोमवार महादेवांच्या मूर्तीवरती संकल्पयुक्त पंचामृताने, उसाच्या रसाने, मधाने अभिषेक करू शकता. तर या गोष्टी केल्याने आपला विवाह लवकर जमण्यास मदत होते. साध्या मंत्रांचं पठण केलं तरीही चालेल, पण एक रुद्रावर्तन करत जलाभिषेक जर महादेवांच्या पिंडीवर 16 सोमवार केला तर विवाह त्या 16 सोमवारांमध्ये जमण्यास मदत होते. इतका अनुभव स्वामी केंद्रामध्ये सेवेकरांना आलेला आहे. आणि सुखी संसारासाठी ओम उमा महेश्वराय नमः हा मंत्र म्हणून महादेवांच्या पिंडीवरती 1 थेंब मधाने आपल्याला अभिषेक करायचा असतो. कारण की मधासारखा गोडवा आपल्या नात्यामध्ये वाढतो महादेवांच्या पिंडीवर मध अर्पण केल्याने.
तर मंडळी, महादेवाची भक्ती ही भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी करायची असते. महादेव हे आपले संपत्ती बघत नसतात, तर ते आपल्या मनातील भाव बघत असतात. म्हणूनच त्यांना भोळे सांब सदाशिव म्हणतात. कुठल्याही देवापेक्षा महादेवांची भक्ती अगदी सोपी आहे. जर तुम्ही तुमच्या देवघरात मूर्ती स्थापन केलेली असेल तर रोजच्या रोज महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करायला विसरू नका. कारण साधा पाण्याने केलेला अभिषेक महादेवांना तितकाच प्रिय आहे जितका तुम्ही अगदी वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी करता. म्हणजे कोणी दुधाभिषेक करतं, पंचामृत करतं, ज्याची जशी इच्छा असेल, यथाशक्ती असेल. पण महादेव गोष्टी बघत नसतात, वस्तू स्वरूप बघत नसतात, तर तुमच्या मनातील भाव बघत असतात. मग तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी ते तुमच्या एका हाकेला धावून येणारे असतात. फक्त काही ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्यांचं नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे, चुका करायच्या नाहीत. जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांचं रुद्रअवतार, त्यांचं जे तांडव करणारं स्वरूप असतं, असे स्वरूप आपल्याला आपल्या घरात ठेवायचं नाही. ते घरातील शांतता भंग करत असतात. शिवाय त्यांचं शांत सौम्य स्वरूप, पिंडी स्वरूप आपण देवघरात स्थापन केलं तर महादेव आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवतात, धैर्य दाखवतात, आपला मानसिक तणाव दूर करून आपलं डोकं शांत करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. तर इतकी साध्या सोप्या पद्धतीने महादेवाची भक्ती आपल्याला करायची असते. त्याच्यामुळे तुमच्या घरात आवर्जून महादेवाची पिंड असावी. देवघरात असली तर अतिउत्तम, देवघरात नसली तर तुम्ही घराच्या बाहेर बिल्वपत्राचे जे झाड असतं, बेलाचं झाड, शमीचं झाड, त्या झाडाखाली सुद्धा ठेवू शकता. तर तिथे सुद्धा तुम्ही जलाभिषेक करू शकता. किंवा ते जरी नाही झालं तर तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता. पण महादेवाची आराधना ही नक्की करत जा. त्याच्याने खूप फायदे आपल्याला मिळत असतात. कारण सांसारिक माणसासाठी महादेव हे उत्तम दुवा ठरतात. म्हणजे त्यांच्या भक्तीने आपल्या सगळ्या सांसारिक अडचणी दूर होतात आणि आपला संसार जो आहे तो उमामहेश्वर देवता यांच्या नात्यासारखा गोड व्हायला मदत होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवांची सविस्तर भक्ती कशी करायची ते बघितलं. पण शिवासोबत येतं ते पार्वतीचं स्वरूप. म्हणजे पार्वती विना शिव हे अपूर्ण आहेत. त्यांचं दोघांचं नाव घेताना शिव पार्वती किंवा उमा महेश्वर अशा पद्धतीने आपण घेत असतो. तर शिवाची आराधना ही गौरीच्या आराधनेशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे पुढच्या भागामध्ये आपण माता पार्वतीचं स्वरूप जे आपण आपल्या देवघरात ठेवतो ते म्हणजे माता अन्नपूर्णा यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर येणारा जो 10वा एपिसोड आहे तो पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून मला नक्की कळवा की तुम्ही तुमच्या देवघरात महादेवाची मूर्ती स्थापन केली आहे का.